मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आपल्या विक्रमादित्य हिंद केसरी बकासूर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बरेच दिवस आपल्या चॅनलवरती कोणतीही अपडेट नाही, कारण तुम्हा सगळ्यांचा लाडका विक्रमादित्य बकासूर थोडीशी बकासूरची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे बकासूरची कुठली अपडेट आपण दिली नाही. त्याचबरोबर मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामधला एक काळा दिवस म्हणून परवाचा दिवस आपण म्हणू शकतो, कारण या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या मालकानं पुणे जिल्ह्याचं आणि वडकीनाला हे गाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये अजरामर केले, असे आमचे जीवाभावाचे सहकारी मित्र आदरणीय अमोल शेठ आंबेकर वडकीनाला पुणे यांचं परवा दिवशी अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांना समस्त बैलगाडी मालक चालक शौकीन विक्रमादित्य हिंद केसरी बकासूर फॅन क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आदरणीय अमोल शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. बरेच दिवस झालं प्रत्येकाचे सगळ्यांचेच जवळजवळ कॉल येत आहेत की सर, आपला सगळ्यांचा लाडका बकासूर तर नक्की कुठल्या मैदानामध्ये दिसेल आणि बकासूरची तब्येत कशी आहे. तर मित्रांनो, बकासूरची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. बकासूर पूर्णपणे रिकवर झालेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भेटीला बकासूर आज यदगावच्या मैदानामध्ये तुम्हा सगळ्यांना पळताना दिसेल. एका चांगल्या पायऱ्यामध्ये आज तुम्हा सगळ्यांचा लाडका विक्रमादित्य हिंद केसरी बकासूर तुम्हाला आज यदगावच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. ज्यांनी बकासूरती नितांत प्रेम केलं त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या ज्याला आपण देव म्हणतो तो बकासूर, त्या बकासूरवरती प्रत्येकाने मनोभावे आज प्रार्थना करा की तुम्हा सगळ्यांचा लाडका बकासूर परत एकदा कमबॅक करून या बैलगाडी क्षेत्राची जी आलेली मरगळ तो परत एकदा दूर करल. पुन्हा एकदा तोच फॉर्म घेऊन बकासूर तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येईल अशी सगळ्यांनी देवाचरणी प्रार्थना करा. आणि तुम्हा सगळ्यांचा लाडका बकासूर आज यदगावच्या मैदानामध्ये एका चांगल्या पायऱ्यामध्ये पळताना दिसतोय. धन्यवाद मित्रांनो.